मध्यरात्रीच्या वेळेस अवघ्या 5 वर्षाचा मुलगा हा घराच्या बाहेर पडला. कुठे जावं माहीत नाही. वनामध्ये जावं, बरं वनामध्ये जाऊन कशा प्रकारे तप करावं तेही माहीत नाही. कोणत्या वनात जावं तेही माहीत नाही. फक्त अंतःकरणामध्ये दुर्दम्य विश्वास आणि श्रद्धेचा भाव होता. मी भगवंताच्या प्राप्तीकरता घराच्या बाहेर मी निघत आहे. दुर्दम्य श्रद्धेची आवश्यकता आहे. मध्यरात्रीच्या वेळेस ध्रुवाला देवर्षी नारदांचं दर्शन होतं. ध्रुवाला पूर्ण विश्वास होता म्हणून देवर्षींचं दर्शन झालं. आपल्याला पूर्ण विश्वास नसतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात की अर्जुना, ज्या ज्या जीवात्म्यानं माझी 100% शरणागती स्वीकार केली, जो जो जीवात्मा मला 100% समर्पित झाला, त्या क्षणापासून त्या जीवात्म्याच्या परिवाराची चिंता अर्जुना मी स्वतः करतो. फक्त चिंता करीत नाही, योगक्षेमं वहाम्यं. त्याच्याकडे जे काही नसेल ते देण्याचं कामही मी करतो आणि जे मी देतो त्याची सुरक्षा सुद्धा मी स्वतः करतो. तुम्ही समाजामध्ये पहा, एखाद्या मोठ्या परिवारामध्ये संपत्तीचं आगमन होत असेल, परंतु आलेली संपत्ती टिकत नाही. भगवंत देतो, त्या संपत्तीची सुरक्षा तो करीत नाही. भक्तांच्या जीवनामध्ये, साधकांच्या जीवनामध्ये हा फरक आहे. साधकांच्या जीवनामध्ये भगवंत संपत्ती पाठवतात आहे आणि ती जी पाठवलेली जी संपत्ती आहे तिचं रक्षण भगवंत स्वतः करतात. त्याला योगक्षेमं वहाम्य. अप्राप्तस्य प्राप्ती नाम योगः, प्राप्तस्य रक्षणं क्षेमः. आपला विश्वास नसतो. हा निबिड अरण्यामध्ये गेल्यानंतर देवर्षी नारदांना बघितलं आणि देवर्षी नारदांना या ध्रुवानं साष्टांग दंडवत प्रणाम केला. राजानं प्रश्न विचारला, महाराज 5 वर्षाचा मुलगा आहे, हे देवर्षी आहेत हे ध्रुवाला माहीत नव्हतं, परंतु एक वृद्ध व्यक्ती आपल्या समोर आलेली हे पाहून ध्रुवानं साष्टांग दंडवत प्रणाम केला. राजाचा प्रश्न अशा प्रकारचा होता. अशा प्रकारचे संस्कार या ध्रुवाला कुठे मिळाले? ध्रुवाची आई आई होती, ध्रुवाची आई मम्मी नव्हती. जी आई आपल्या मुलांवरती अशा प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न करते तिला आई म्हणतात. आज आपण मुलांना दोष देतो, आज आपण आपल्या मुलींना दोष देतो. समाजातली तरुण मुली, समाजातला तरुण बिघडला, समाजातल्या तरुण मुली बिघडल्या, अशा प्रकारचा दोष देत असतो. परंतु माझं अशा प्रकारचं म्हणणं आहे, आजचा तरुण हा बिघडला हा त्याच्यामुळे नाही, त्याच्या वडिलांच्या आईवडिलांच्या चुकीमुळे तो वाममार्गावरती गेला. अकारण आपण आपल्या मुलींना दोषारोपण, अकारण आपण आपल्या मुलींवरती दोष ठेवतो, ती चांगलं वागत नाही. आपण जेव्हा आपल्या मुलीला दोष देतो तेव्हा त्या मातेनं थोडासा विचार केला पाहिजे, तिच्या समोर माझं वागणं चांगलं आहे का? लहान लहान मुली, लहान लहान मुलं हे फक्त परिवारातलं ज्या प्रकारचं वातावरण असतं ना, त्या वातावरणाचा परिणाम न कळत या मुलांच्या मनावरती होतो. त्यामुळे आजचा समाज बिघडला ह्याला जर समजा 50% कारण हा तरुण वर्ग असेल, त्याचप्रमाणे 50% पेरेंट्स आहेत, आईबाबा आहेत.
आपण काय खावं, आपण कुठे खावं, आपण कसे. तुम्ही जर समजा बघा, सोपं उदाहरण आहे. आई जर समजा सकाळी लवकर उठत असेल, सडा रांगोळी करीत असेल, जर समजा तुळशी मातेचं पूजन करीत असेल, तर मुलीला सांगावं लागत नाही. बरं, मुली ऐकत नसतील तर कधी कधी आईना अत्यंत रागीट होणं आवश्यक असतं. मुलांवरती प्रेम करा, मुलीवरती प्रेम करा, ह्याचा अर्थ मुलामुलींशी नित्यनियमानं आईवडिलांनी गोड 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 बोलू नये. मुलावरती आणि मुलीवरती प्रेम करावं, याचा अर्थ अशा प्रकारचा आहे. आपल्या मुलाला आपलं मन मारण्याची सवय त्याला लावा, आपल्या मुलीला तिचं मन मारण्याची सवय तिला लावा. का आज परिवार टिकत नाही, का लग्न झाल्यानंतर एका वर्षामध्ये वेगळे होतात, याचं एकच कारण, या मुलीला असं वाटत असतं की माहेरी राहताना सगळं काही माझ्या मनासारखं घडत होतं आणि सासरी माझ्या मनासारखं घडत नाही, म्हणून समाजामध्ये अशा प्रकारच्या डायव्होर्सच्या घटना होतात. कधीतरी मुलांना, मुलगा जर समजा आपल्या जवळ आला किंवा मुलगी आपल्या जवळ आली, तिनं जर समजा आपल्याकडनं 100 रुपये मागितले, तर तिला 100 न देता तिला 50च द्या. आई काय करते, बाबा देत नाही ना, मग आईकडे पण 2 नंबरचा पैसा फार जास्त असतो. सगळ्या महिलांकडे पैसा आहे, इतक्या हुशार असतात. 500 रुपये नवऱ्याला देतात, 600 रुपयेचा हिशोब मागत असते ती. इतक्या हुशार. मुलगी 50 रुपये मागते, आई 100 रुपये देते. देऊ नका असं मी सांगणार नाही, परंतु जेव्हा ती हट्ट धरून राहते, जेव्हा एखादा मुलगा हट्ट करतो, त्यावेळेस त्याला स्पष्टपणाने सांगता आलं पाहिजे की नाही, मी नाही देणार. मन मारायची सवय लावा. आणि ज्या मुलाला, ज्या मुलीला स्वतःचं मन मारण्याची सवय लागली, अशा प्रकारचा मुलगा, अशा प्रकारची मुलगी जगाच्या पाठीवरती कुठेही गेली तर ती सुखामध्ये राहते. मन मारायची सवय लावा, हो, त्याला खऱ्या अर्थानं प्रेम म्हणतात. माझे एक मित्र आहे, ते नेहमी फॉरेनला जातात, परत येतात, जातात, परत येतात. आणि इथे जेव्हा ते फ्लाईटनं फिरत असतात, मुलगा पण सोबत जातो, वडील पण सोबत आहे. पण त्यांनी मला सांगितलं की स्वामीजी, आम्ही जेव्हा दोघे सोबत जातो ना, तेव्हा आम्ही दोघे एका सीटवरती बसत नाही. मी बिझनेस क्लासचं तिकीट मी काढतो आणि मुलाला इकॉनॉमीमध्ये बसवतो. जे फ्लाईटनं प्रवास करतात त्यांना माहीत असतं की बिझनेस क्लास म्हणजे काय आणि इकॉनॉमी क्लास म्हणजे काय. आपण संपत्ती कमवतो, आपल्या मुलावरती अशा प्रकारचे संस्कार द्या की ज्या प्रकारचा खर्च वडील करतात त्या प्रकारचा खर्च मुलगा करणार नाही, ही सवय आपल्या मुलाला लावणं आवश्यक असतं. या ठिकाणी ह्या ध्रुवानं जेव्हा देवर्षी नारदांना प्रणाम केला, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती लक्षात घ्या, आपली संतती ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आपली कन्या ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे.